पहिला फोटो समोर आलाय। बंडखोर खासदारांसोबतचा पहिला फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। ऑपरेशन टायगर चा हा पहिला फोटो सध्या समोर आलेला आहे। हा फोटो आपण पाहतोय, या फोटोमध्ये ऑपरेशन टायगर संदर्भातला हा पहिला फोटो समोर आलाय। खासदारांसोबतचा हे बंडखोर खासदार या फोटोमध्ये दिसतात आणि या बंडखोर खासदारांसोबतचा हा पहिला फोटो सध्या एक्सक्लुसिव्हली तुम्ही TV9 मराठीवर पाहताय। ऑपरेशन टायगर झाल्यानंतर काल शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे खासदार शिंदेंच्या वर्धापन दिनात दिसतील असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही। ऑपरेशन टायगरचा हा सध्या पहिला फोटो समोर आलाय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय ऑपरेशन टायगरचा हा पहिला फोटो। वृषाली, TV9 मराठीवरती आपण पहिल्यांदाच फुटलेल्या बंडखोर खासदारांचा हा पहिला फोटो दाखवत आहोत, कारण ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगर राबवलं गेलेलं होतं त्यानंतर खासदार कुठे आहेत अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जात होता। त्या खासदारांचा कुठलाही फोटो किंवा कुठलाही व्हिडिओ समोर येत नव्हता, मात्र आता TV9 मराठीवरती आपण हा फोटो एक्सक्लुसिव्हली पाहत आहोत। या फोटोमध्ये आपण बघू शकतोय की हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर असतील, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे दिसून येत आहेत। हे तीन खासदार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत असं या फोटोवरून सध्या त्याला दिसून येतंय। हे खासदार नेमकं कुठल्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत वृषाली, हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकत नाहीये। पण ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगर राबवलं गेलेलं होतं त्या टायगरच्या नंतर पहिल्यांदाच हा फोटो जो आहे तो TV9 मराठीच्या हाती लागलेला आहे। वृषाली, जी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते त्या माहितीनुसार जे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या नेतृत्वामध्ये किंवा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किंवा मार्गदर्शनामध्ये हे ऑपरेशन यशस्वी पद्धतीने राबवलं गेलेलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये एक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची होती। तिचं नाव आहे शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अभिषेक वर्मा। या फोटोमध्ये या तीन खासदारांच्या सोबत वृषाली जी चौथी व्यक्ती दिसते ती अभिषेक वर्मा आहेत आणि तेही या ऑपरेशनमध्ये सहभागी होते अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने आलेली आहे। अभिषेक वर्मा असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, या दोन्ही नेत्यांना, या सगळ्या खासदार होते बंडखोर खासदार, त्या सगळ्या खासदारांना दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं। ते हॉटेल कुठलं होतं याची उत्सुकता, याची चर्चा खरं तर सुरू झालेली होती। खासदार नेमकं कुठं आहेत अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात होते, पण त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ समोर येत नव्हते। प्रचंड गुप्तता जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून पाळली गेलेली होती। मात्र असं असताना TV9 मराठीवरती हा पहिला फोटो जो आहे खासदारांचा, बंडखोर खासदारांचा समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वृषाली, खरं तर या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिलेलं आहे अशा पद्धतीची देखील माहिती समोर आलेली आहे। या सगळ्या 6 बंडखोर खासदारांनी या पत्रावरती सह्या केलेल्या आहेत, पण लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेतल्याच्या नंतरही त्या खासदारांचा अद्यापपर्यंत लोकसभेच्या अध्यक्षांच्या सोबतचा फोटो असेल, तिथला व्हिडिओ असेल किंवा पत्र, ज्या पत्रावरती त्यांनी सह्या केलेल्या आहेत ते अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये। वृषाली, सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळते त्या माहितीनुसार उद्या म्हणजे 21 तारखेला हे खासदार कदाचित समोर येऊ शकतात किंवा त्यांचं पत्र, तो लोकसभेच्या अध्यक्षांसोबतचा फोटो समोर येऊ शकतो। पण हे सगळं होत असताना ज्या हॉटेलमध्ये हे खासदार थांबलेले आहेत त्या खासदारांचा पहिला फोटो TV9 मराठीवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। या फोटोमध्ये 3 खासदार प्रामुख्याने दिसून येत आहेत। बाकीच्या खासदारांचा फोटो या फोटोमध्ये दिसत नाहीये, पण बाकीच्या खासदार नेमका यांच्या सोबत आहेत अशाही पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे। आता बघावं लागणार आहे की बाकीच्या खासदारांचा फोटो कशा पद्धतीने समोर येतो, हे खासदार नेमकं कुठल्या हॉटेलला थांबलेले आहेत याची उत्सुकता खरं तर महाराष्ट्राला लागलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की कशा पद्धतीने हे खासदार समोर येतात। पण सध्या यवतमाळचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, या 3 खासदारांचा, या 3 बंडखोर खासदारांचा फोटो TV9 मराठीच्या हाती लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।